राजन आज देवळात गेला होता. त्याने देवीचा अंकार आणलाय. मी लावते हा तुम्हाला. राजन, अरे अरे राजन बघ, हे हात हलवतायत. अहो आम्ही काय बोलतोय ऐकायला येते ना तुम्हाला? राजन, अरे त्यांना बरं वाटायला लागलं बघ. तू जा आधी लवकर डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना बोलव. जा जा. हो आई. खरंच देवीने माझी प्रार्थना ऐकली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला लवकर बरं वाटेल म्हणून. आता तुमची प्रकृती आणखीन सुधारेल. हो हो, माझी खात्री आहे. मिस्टर महाजन, हे जे काही घडलंय मेडिकल टर्म्समध्ये एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अशा केसेसमध्ये पेशंट्स कधी कधी अचानक रिस्पॉन्ड करतात आणि तसं झालं सुद्धा आहे. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आता यांना आधीसारखं व्हीलचेअरवर बसू द्या. त्यांना घरातल्या घरात व्हीलचेअरवर बसून फिरू द्या. वाटल्यास थोडं अंगणात घेऊन जा. आणि आता त्यांना चांगलं हेल्दी फूड सुरू करा. चालेल, येते मी. राजन. हो या डॉक्टर. चला आता व्हीलचेअरवर बसून बाहेर फिरायला जायचं. बाबा, आता मोकळ्या हवेत गेल्यानंतर आणखी बरं वाटेल बरं का. दादा पूर्ववत का बरा झाला दादा? बापरे, हा बोलायला तर लागला नाही ना? याने माझ्याबद्दल काही सांगितलं तर नसेल? अरे वा, बाबांना बरं वाटतंय आता? केव्हापासून? आत्ताच थोड्या वेळापूर्वी. डॉक्टर म्हणाले बाबा आता बरे आहेत. तुम्ही बाबांना व्हीलचेअरवर बसून बाहेर मोकळ्या हवेत फिरवू शकता. अरे वा, छान. दादा आता बरा झाला म्हणजे पूर्ण बरा झाला म्हणजे तो बोलू सुद्धा शकेल आता? आत्ता बाबा फक्त आधीसारखी हालचाल करायला लागलेत, पण लवकरच बोलायला सुद्धा लागते. कमळे, कमळे अगं. आहे. सॉरी, मला दुसरंच कोण आहे असं वाटलं. सॉरी. कमळे, काय चाललंय तुझं? अगं मला वाटलं का आहे. कमळे अगं, तुला काय व्हायलंय? तुला हे असं सारखं भास का व्हायलंय? माहित नाही ग, सगळीकडं नुसतं आहेच दिसते बघ. असं वाटायलंय का ते कुठंतरी जवळपास आहे ग माझ्या. थोडं गरम आहे, नंतर देते. नाही नाही, आता मला पहिल्यापेक्षा जास्तच सावध राहावं लागेल. चल, जरा फ्रेश होऊन आले. हो जा.
गरम आहे. अरे इन्स्पेक्टर साहेब, या 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 बसा. अरे देवा, आता हा इन्स्पेक्टर कशाला आलाय पुन्हा? त्याने राजांकडे जुन्या गाडीची कागदपत्र मागितली होती. हा, म्हणजे त्यांचा तपास करून काही हाताला तर लागलं नाही ना याच्या. बोला, काय म्हणताय? मॅडम, आपल्या केसच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती लागली, म्हणून मी स्वतः तुम्हाला सांगायला आलोय. हां, आपण इथेच बोलूया की हो बोला ना. इथे बोलायला काहीच हरकत नाही. ओके मॅडम. मॅडम, आजोबांच्या ॲक्सिडेंटचा तपास करत असताना त्या जागेवर आजूबाजूला असणाऱ्या दुकानांचे CCTV फुटेज आम्ही चेक केले आणि त्यात असं कळलंय की आजोबांना घराबाहेर नेणारी व्यक्ती ही तुमच्या घरातलीच आहे. इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की ती व्यक्ती तुमचा नोकर सुहासच आहे, पण तसं नाहीये. ती वेगळीच व्यक्ती आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही स्पष्ट काय ते बोलू शकता. कोण होती ती व्यक्ती? मॅडम, आजोबांना घराबाहेर नेणारी व्यक्ती कामिनी मॅडम आहेत. मला शंका होतीच. कामिनीशिवाय दुसऱ्या कोणाच्या डोक्यात हा विचार येणार नाही. वहिनी, माझं ऐकून घे. म्हणजे हे बरोबर आहे. इन्स्पेक्टर साहेब जे म्हणतायत ना, ते बरोबर आहे. त्या दिवशी दादाला बाहेर फिरायला फेरफटका मारण्यासाठी मीच घेऊन गेले होते, बरोबर आहे. पण बाहेर गेल्यानंतर मला अचानकपणे माझं एक महत्त्वाचं काम आठवलं आणि मग मी ते काम करण्यासाठी म्हणून बाहेर गेले. आणि त्यावेळेस सुहास आहे ना, सुहासकडे मी दादाची जबाबदारी सोपवली. मग सुहास घेऊन गेला त्याला बाहेर. आणि खरंच सांगते, मला दादाच्या पुढच्या त्या अपघाताबद्दल मला खरंच काही माहिती नाही वहिनी. हो का? असं वाटतं की एक तुझ्या कानाखाली लगवावी, पण त्याचा काही उपयोग नाहीये. इतकी कोडगी झाली आहेस तू.